लॉ एक्सप्रेस LLB या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहे, जर पोलिसांनी तुम्हाला रात्री बेरात्री नोटीस दिली आणि नोटीस किंवा विना नोटीस तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलविण्यात आलं, तर त्यावेळेस तुमचे कोणकोणते अधिकार आहेत, ते अधिकार तुम्हाला माहीत आहे का? त्याबद्दल आपण एक मुंबई उच्च न्यायालयाने आता रिसेंटली एक जजमेंट दिलेलं आहे, त्याचे आपण परीक्षण करणार आहे. त्या जजमेंटचे नाव आहे अजय प्रकाश चंद अग्रवाल वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, हायकोर्ट ऑफ ज्युरिडिक्शन ॲट बॉम्बे, क्रिमिनल ॲपिलेट ज्युरिडिक्शन. रिट पिटिशन नंबर आहे 1703/2026 आणि 15 एप्रिलला दिलेला आहे. हा जो जजमेंट आहे तो 15 एप्रिल 2026 आहे. त्याचा सायटेशन नंबर हा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे, राईट. द ट्रान्सपरन्सी इन पोलीस इन्क्वायरीज अँड द एंड ऑफ ब्लाइंड समन्स. आता काय होतं, दरवेळेसला तुम्हाला एक नोटीस मिळते सेक्शन 41 प्रमाणे. 41 जे वकील असतील त्यांना माहितच असेल, नसेल तर गुगलमध्ये पाहून घ्या सेक्शन 41A काय असतं. आणि त्या कलमची नोटीस तुम्हाला पोलीस व्हॉट्सअप मार्फत किंवा घरी येऊन तुम्हाला देत असते, पण तुम्हाला माहीतच नसते की गुन्हा काय आहे, बरोबर की नाही. ॲलिगेशन्स तुमच्यावरती काय आहे हे तुम्हाला माहीतच नसते. त्या नोटीसमध्ये तशी त्या पद्धतीचे विश्लेषण करण्यात देखील आलेलं नसतं. आणि कोणालाही न सांगता बोलविणे हा न्याय आहे का, असा सवाल महाशय कोर्टापुढे उपस्थित झाला. आणि मग हे जे लक्षण आहेत पोलिसांचे, ते लोकशाहीचे लक्षण आहे का? आर्टिकल 21च्या व्हायलेशन होतंय का? हे सर्व आर्टिकल 21 च्या व्हायलेशन होतंय का? हे सर्व बाब त्या जजमेंटमध्ये महाशय कोर्टाने लिहिलेली आहे. तर लॉ enforcement cannot be compel a citizen to attend a police inquiry without disclosing the nature of allegation. आता वास्तविक पाहायला गेले, पोलिसांनी ज्या वेळेस तुम्हाला समन्स देत असतात त्यावेळेस ते तुमच्यावरती कुठले ॲलिगेशन्स आहेत ते स्पष्टपणे त्या 41A च्या नोटीसमध्ये उल्लेख करण्याचे नेसेसरी आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केला पाहिजे. The Bombay High Court has ruled that every police inquiry's notice must contain either a full copy of complaint or clear, sufficient gist of allegations. Issuing blind notices is unconstitutional. जर या पद्धतीची नोटीस म्हणजे तुम्हाला 41च्या नोटीस सोबत कंप्लेंट ज्या व्यक्तीने तुमच्या विरुद्ध केलेली त्याची कॉपी जर तुम्हाला दिली नसेल, तर ती जी नोटीस आहे ती अनकॉन्स्टिट्युशनल नोटीस असते आणि अशी नोटीस हायकोर्टमध्ये सेट असाइड होत असते. ठीक आहे. तर पोलीस काय करतात, अनेकदा तुम्हाला नोटीस देतात, हजर व्हा, तुमची तक्रारीची परत काय आहे. आपण जेव्हा मागणी करत असतो, हा जो अनुभव आहे मी सुद्धा अनुभवलेला आहे, ते काय म्हणतात, कॉन्फिडेन्शियल आहे. ही जे तक्रार दिलेली आहे सामनेवाल्याने तुमच्या विरुद्ध, ती काय असते, कॉन्फिडेन्शियल असते, त्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. अशा वेळेस पोलीस तुम्हाला सांगत असतात. मात्र आता हे असं काही चालणार नाही. तक्रारीची प्रत कॉपी तुम्हाला द्यायलाच पाहिजे आणि तुम्ही त्याची मागणी करायला पाहिजे. जर त्यांनी दिलं नसेल तर तुम्ही त्याची मागणी करू शकतात, बरोबर. आरोप काय आहेत ते तुम्हाला कळाले पाहिजेत, पोलीस ठाण्यात आल्यावरती कळेल, राईट की नाही. आणि जरुरी नाही की पोलीस ठाण्यामध्ये तुम्हाला आल्यावरती ते आरोप जे काही ॲलिगेशन्स आहेत ते तुम्हाला करतील. त्यांची गरज काय आहे, 41ची नोटीस ज्या वेळेस तुम्हाला बोलविणे करत असतात पोलीस स्टेशनमध्ये की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या, अटेंड करा, अमुक करा, ढमुक करा, त्यावेळेसच तुम्ही ती ॲलिगेशन्स जी काही तक्रारीची प्रत आहे त्याची मागणी करू शकतात आणि नंतर मग पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जाऊ शकतात. आम्ही अनेक प्रकरणांमध्ये सतत त्रुटी पाहिल्या आहेत, जिथे पोलीस अधिकाऱ्यांकडून तक्रारीची प्रत न देता चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली जात असते, बरोबर. मग या प्रकरणामध्ये पिटिशनर अजय प्रकाश अग्रवालने काय केलं, त्याला एक नोटीस मिळाली. त्या नोटीसला घेऊन त्यांनी काय केलं, 226 मध्ये हायकोर्टमध्ये धाव घेतली
आणि रिट पिटिशन फाईल केली, बरोबर. आणि त्यांनी पार्टी कोणाला बनवलंय? स्टेट ऑफ महाराष्ट्र, चारकोप पोलीस स्टेशन मुंबई. आणि ती नोटीस कुठून आलेली होती? चारकोप पोलीस स्टेशन, हे पाहिजे नाव लिहिलेलं आहे, चारकोप पोलीस स्टेशन मुंबई. या पोलीस स्टेशन मधून त्यांना नोटीस देण्यात आली होती, राईट. मग नेमकं त्याच्यामध्ये काय तथ्य आणि काय त्याच्यामध्ये समाविष्ट झाले का आणि कोर्टाने काय म्हटलेलं आहे ते आपण पाहू. द purportedly criminal complaint is filed against the petitioner company at चारकोप पोलीस स्टेशन मुंबई. पिटिशनरच्या अगेन्स्ट मध्ये एक कंप्लेंट फाईल झाली चारकोप पोलीस स्टेशन मध्ये, बरोबर. मग रिस्पॉन्डंटनी म्हणजे चारकोप पोलीस स्टेशनने एक नोटीस ब्लाइंड समन्स याचा अर्थ असा की समन्स पाठवण्यात आला 41A प्रमाणे की तुम्ही पोलीस स्टेशन येऊन हजर व्हा, तुमच्या विरुद्ध अशी तक्रार आलेली आहे. मात्र त्या तक्रारीमध्ये स्पष्टपणे नेमकं डिटेल्स मध्ये उल्लेख नव्हता, ठीक आहे. त्यामुळेच तो रिट पिटिशन फाईल केलेली त्यांनी, बरोबर. इश्यू अ फॉर्मल नोटीस डिमांडिंग द पिटिशनर रिप्रेझेंटेटिव्ह अटेंड अन इन्क्वायरी. क्रुशियली नो कॉपी ऑफ कंप्लेंट और जिस्ट ऑफ एलिगेशन इज प्रोव्हाइडेड. नंतर काय आला? refusing to be subjected a blind inquiry, the petitioner does not attend and instead files a writ petition in the Bombay High Court. मग पिटिशनरने काय केलंय? ही ब्लाइंड समस्या असल्या कारणाने ते पोलीस स्टेशन मध्ये गेलेच नाही. त्याने काय केलं? डायरेक्ट रिट पिटिशनच्या मार्फत त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली. आणि कोर्टामध्ये मग हा प्रश्न उपस्थित झाला की इफ दिस कॉमन पोलीस प्रॅक्टिस वायलेट्स फंडामेंटल कॉन्स्टिट्यूशनल राइट्स ऑफ पीपल, हा जो क्वेश्चन आहे तिथं कोर्टामध्ये मांडण्यात आला की या पद्धतीची नोटीस पोलीस देत असतात की तुमच्यावरती अशा प्रकारचे गुन्हा आहे आणि तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये या, तुम्हाला आम्हाला इन्क्वायरी करायची, राईट. मग न्यायालयाने स्पष्ट केले की तक्रारीची प्रत न देता चौकशीसाठी बोलविणे हे नैसर्गिक म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसचे काय होतंय? व्हायलेशन होतंय, असं कोर्टाने म्हटलंय या जजमेंट मध्ये. आणि टोटली या तत्वाच्या विरोधात आहे. प्रक्रिया अशी असावी, योग्य, निष्पक्ष आणि तर्कसंगत असेल तरच त्याला मान्य असेल. मनमानी पद्धतीने तुम्ही जर ब्लाइंड समन्स एखाद्या व्यक्तीला, पर्सन्सला पाठवत असेल तर ते यापुढे चालणार नाही. कोणाच्याही स्वातंत्र्यावरती गदा येणार नाही किंवा आणता येणार नाही. जर ब्लाइंड समस्या असेल तर ते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अटेंड करण्याची त्याला काही गरज नाही, बरोबर. जर व्यक्तींना आरोपांची माहितीच नसेल तर तो आपला बचाव कसा करणार? चौकशी नसून केवळ एक औपचारिकता ठरेल, असं कोर्टापुढे आर्टिकल 21 जीवन आणि वैयक्तिक स्वतंत्रतेचा अधिकार याविषयीच्या डिस्कशन त्याच्यामध्ये करण्यात आलं. आणि कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 20 क्लॉज 3 प्रमाणे स्वतः विरुद्ध साक्ष देण्यापासून संरक्षण. जर तुमच्या विरुद्ध काही गुन्हा असेल तर तुम्हाला तिथं साक्ष देण्याची काय गरज नाही, कारण का तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनने तो अधिकार दिलेला आहे 20(3) प्रमाणे. मग व्हिज्युअलायझेशन, इन्फॉर्मेशन असिमेट्री, स्टेट पॉवर. इन्व्हेस्टिगेशन एजन्सी होल्ड ऑल फॅक्ट्स, फॉर्मल कंप्लेंट अँड द पॉवर ऑफ समन्स. डेफिनेटली इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला काय आहे तर फॅक्ट्स, फॉर्मल कंप्लेंट वगैरे घेण्याच्या अधिकार आहे, या पद्धतीच्या समन्स देण्याचा देखील अधिकार आहे. मात्र सिटिजन्सचे पण काही अधिकार असतात. समन्स इज कंप्लीट इग्नोरन्स क्रिएटिंग स्टेट vulnerability that impairs their ability to mount a defense. जर त्या समन्समध्ये स्पष्टपणे उल्लेखच नसेल की माझ्या विरुद्ध कुठला गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस स्टेशन मध्ये, आणि असा ब्लाइंड पद्धतीने तुम्ही जर मला पोलीस स्टेशन मध्ये बोलवत असेल तर ती तिथं जाण्याची काही गरज नाही, बरोबर की नाही. अशा पद्धतीच्या युक्तिवाद तिथे करण्यात आलेला आहे. मग कोर्टाच्या ऑब्झर्वेशन असं होतं, कंपल्सरी पार्टिसिपेशन इन इन्क्वायरी विदाउट डिस्क्लोजिंग द बेसिक of the accusation in an inherently unbalanced and arbitrary equation.
अशा पद्धतीच्या विदाउट डिस्क्लोजिंग, जर फॅक्ट्स तुम्ही त्याच्यामध्ये डिस्क्लोज करत नसेल, टोटल कंप्लेंट्स तुम्ही कंप्लेंट प्रोव्हाइड करत नसेल, नॉट प्रोव्हाइडिंग टू द अक्यूज पर्सन और ऑपोजिट पार्टी, तर मग हे जे आहे तो म्हणजे अनबॅलन्स आहे आणि आर्बिट्ररी ऍक्शन मानली जाऊ शकते. मग इथं कायद्याने आपल्याला काय संरक्षण दिलं? शील्ड अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन. मग स्वतःची साक्ष स्वतःविरुद्ध देण्याचा अधिकार तुम्हाला आर्टिकल 20+3 प्रमाणे कॉन्स्टिट्यूशन मध्ये देण्यात आलेला आहे. नो पर्सन अक्यूज ऑफ एनी ऑफेन्स शाल बी कंपेल्ड, त्याला जबरदस्ती करू शकत नाही, टू बी अ विटनेस अगेन्स्ट हिमसेल्फ. ठीक आहे, तुम्ही स्वतःची साक्षी स्वतः देऊ शकत नाही आणि कोणी तुम्हाला कंपेल देखील करू शकत नाही. द लिगल ऍप्लिकेशन बाय फोर्सिंग अ सिटीजन into an interrogation room without knowing the charges strips away their ability to concisely avoid self-incrimination. ही नंदनी सतपाध्ये वर्सेस PL दानी याच्यामध्ये कोर्टाने ते एक जे अर्लियर जजमेंट आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्याच्या सारांश या जजमेंट मध्ये घेण्यात आलेला आहे. नोटीस सोबत तक्रारीची प्रत देणे एक आता एक सामान्य नियम, जनरल रूल असेल, बरोबर की नाही? जर प्रत देणे शक्य नसेल तर आरोपांच्या जो तुमच्या विरुद्ध ॲलिगेशन्स असतील, ॲलिगेशन्स, तर त्याच्या स्पष्ट जिस्ट म्हणतात त्याला, जिस्ट सारांश त्या 41च्या ए नोटीसच्या मध्ये उल्लेख करणे आता अनिवार्य झाले, कंपल्सरी झाले. ठीक आहे. द मॅन्डेट ऑफ पर्सनल लिबर्टी, व्हायलेशन ऑफ आर्टिकल 21. एक अपवाद असा याच्यामध्ये आहे की प्रत कधी मिळणार नाही, जर केवळ दुर्मिळ आणि विशेष परिस्थितीतच तुम्हाला सूट दिली जाऊ शकते. एखादा म्हणजे त्याचा अर्थ असा, जर माहिती उघड केल्याने सुरू असलेल्या तपासावर म्हणजे इन्व्हेस्टिगेशन वर जर गंभीर परिणाम होत असेल, लार्ज परिणाम होत असेल, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ती कंप्लेंटची कॉपी देण्यात येणार नाही आणि तक्रारदार किंवा साक्षीदारांच्या सुरक्षेला इन डेंजर सेफ्टी असेल तर त्यावेळेस तुम्हाला ती तक्रारीची प्रत देता येणार नाही, असं त्या निर्णयामध्ये कोर्टाने स्पष्ट केलेले आहे. मात्र रेकॉर्ड इन रायटिंग, पोलिसांनी काय करायला पाहिजे, जे काही त्यांना जर द्यायचे नसेल तर रेकॉर्ड इन रायटिंग, या कारणामध्ये आम्ही तुम्हाला ती प्रत देऊ शकत नाही, असं त्यांना ते कारण तिथं नोटीसमध्ये 41च्या नोटीसमध्ये लिहावं लागेल. ठीक आहे. आता आणि कोर्टाने काय केलं, जर पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत न देण्याचा निर्णय घेतला तर त्याला त्याची ठोस कारणे, लेखी कारणे रेकॉर्डिंग इन रायटिंग मध्ये नोंदावी लागेल आणि त्यांना द्यावे लागेल. आता त्या पोलिसांची मनमानी चालणार नाही. आता हे काही आता ठीक आहे, या जजमेंट मध्ये एवढं काही जास्त नाहीये. तर एक तुम्हाला अजून सांगतो, आता हा आदेश जो आहे, जर कोर्टाने एक वेळेस जर जे काही जजमेंट देत असतात ते जजमेंट जे आहे ना ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू राहील, कारण मुंबई हायकोर्टचा तो जजमेंट आहे. आणि म्हणून आता हे जे आहे ना महाराष्ट्रातील पोलीस स्टेशनमध्ये हे अनिवार्य झाले की या पद्धतीची ज्या वेळेस तुम्ही कुठल्याही व्यक्तीला जर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस ठाण्यामध्ये बोलत असाल तर ब्लाइंड स्पॉट एलिमिनेटेड किंवा ब्लाइंड नोटीस देता कामा नये. त्याच्यामध्ये संपूर्ण गोष्टी तुम्हाला लिहावं लागेल. प्रश्न असा आहे की आपल्याला आपले अधिकार माहीत आहेत का, की आपण फक्त नोटीस पाहून घाबरतो. आता लोकशाही पूर्ण आपला भारत जो आहे तो लोकशाही प्रमाणे चालत असतो आणि लोकशाहीत माहिती असणे हेच आपली ताकद आहे. न्यायालयाने आता आपलं काम केलेलं आहे. आता तुमची पाळी आहे, माझी पाळी आहे, परत बरोबर की नाही? त्यामुळे अशा विविध संकल्पना घेऊन एक मला चांगला टॉपिक वाटला, त्यामुळे मी तुमच्या पुढे आलो. माझे काम झालं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल डिसलाईक करा. ठीक आहे.
आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.